नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, देशातील रस्ते सुरक्षित करण्यासाठी आणि अपघातग्रस्तांना वेळेमध्ये नुकसान भरपाई मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचा निर्णय दिला. न्यायालयानं देशामध्ये विकल्या जाणाऱ्या सर्व नवीन कार आणि दुचाकींसाठी थर्ड पार्टी मोटर विम्याचा कालावधी 1 वर्षानं वाढवण्याचे निर्देश दिलेले आहेत. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देखील न्यायालयानं भारतीय नियामक विमा आणि विकास प्राधिकरण म्हणजेच IRDAIला दिले असून यामुळे नवीन वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सुरुवातीला थोडासा अधिक खर्च करावा लागला असला तरी दीर्घकालीन दृष्टीनं त्याचे अनेक फायदे होणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार नवीन कार खरेदी करत असताना 3 वर्षांऐवजी 4 वर्षांचा थर्ड पार्टी विमा आता अनिवार्य असेल, तर नवीन मोटरसायकल किंवा स्कूटर खरेदी करत असताना 5 वर्षांऐवजी 6 वर्षांचा थर्ड पार्टी विमा घ्यावा लागणार आहे. यापूर्वी 2018 मध्ये सुप्रीम कोर्टानं कारसाठी 3 वर्ष आणि दुचाकींसाठी 5 वर्ष थर्ड पार्टी विमा अनिवार्य केला होता. आता तब्बल 8 वर्षांनंतर न्यायालयानं त्यामध्ये आणखीन 1 वर्षाची वाढ केली आहे. सुप्रीम कोर्टानं निरीक्षण केलं की देशातील सुमारे 56% वाहनं अद्यापही विम्याशिवाय रस्त्यावरती धावत आहेत. विमा नसलेल्या वाहनांमुळे अपघात झाल्यास पीडितांना नुकसान भरपाई मिळण्यात खूप अडचणी येतात. ही समस्या कमी करण्यासाठी आणि अधिकाधिक वाहनांना विम्या कक्षेमध्ये आणण्यासाठी न्यायालयानं हा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाचा सर्वात मोठा परिणाम नवीन वाहनांच्या ऑन रोड किमतींवरती दिसून येणार आहे. कार किंवा दुचाकी खरेदी करत असताना ग्राहकांना अतिरिक्त 1 वर्षाच्या थर्ड पार्टी विम्याचा प्रीमियम एक रकमी भरावा लागणार असल्यानं सुरुवातीचा खर्च वाढणार आहे. यामुळे नवीन वाहनांच्या किमतीत काही हजार रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. थर्ड पार्टी विम्याचा प्रीमियम वाहनाच्या इंजिन क्षमतेनुसार सरकार आणि IRDAI निश्चित करतात. उदाहरणार्थ कारचा वार्षिक थर्ड पार्टी विमा हा 2,000 रुपये ते 4,000 रुपयांच्या दरम्यान असल्यानं 3 वर्षांऐवजी 4 वर्षांचा विमा घेताना सुमारे 2 ते 4,000 रुपये तुम्हाला अतिरिक्त भरावे लागू शकतील. तर दुचाकींसाठी अतिरिक्त 1 वर्षाच्या विम्यामुळे इंजिन क्षमतेनुसार 700 ते 1,500 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त प्रीमियम तुम्हाला भरावा लागू शकतो. मात्र ही वाढ फक्त थर्ड पार्टी विम्यावरतीच लागू असेल. स्वतःच्या वाहनाच्या नुकसानीसाठी झालेल्या म्हणजेच ओन डॅमेजसाठी यामध्ये कुठल्याही कालावधीत बदल करण्यात आलेला नाही आहे. तर मग आता सुरुवातीला थोडा अधिक खर्च जरी तुम्हाला करावा लागत असला तरी या निर्णयांमुळे वाहनधारकांना अनेक महत्त्वाचे फायदे होणार आहेत. यामध्ये वारंवार विमा नूतनीकरणाची गरज नाही आहे. 4 ते 6 वर्षांपर्यंत थर्ड पार्टी विमा वैध असल्यामुळे दरवर्षी विमा नूतनीकरणाची चिंता आता राहणार नाही. त्यानंतर भविष्यातील प्रीमियम वाढीपासून तुम्हाला संरक्षण मिळणार आहे आणि सोबतच अपघातग्रस्तांना वेळेमध्ये नुकसान भरपाई देखील मिळू शकणार आहे आणि ग्राहकांना अधिक पर्याय देखील दिले जाणार आहेत. कारण सुप्रीम कोर्टानं विमा कंपन्यांना 4 स्तरांची विमा रचना म्हणजेच 4 लेअर इन्शुरन्स स्ट्रक्चर उपलब्ध करून देण्याचेही निर्देश दिले आहेत. यामध्ये ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार संरक्षण निवडता येईल. यामध्ये थर्ड पार्टी इन्शुरन्स, त्यानंतर चालकाचा विमा, प्रवासी विमा आणि वाहनाच्या नुकसानीचा विमा हे 4ही वेगवेगळे असतील, जेणेकरून ज्याला जे घ्यायचं असेल तो ते घेऊ शकेल. तर मग मित्रांनो, जर तुम्ही नवीन वाहन खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचीच म्हणावी लागेल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.